नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगायची, बाहेरून बसवलेली सेंटर लॉक ही धोकादायक ठरू शकते. तर कशी, तर हे तुम्हाला लगेच दाखवतो. आता ही माझी गाडी आहे. आता हे बाहेरून सेंटर लॉक आहे, हिला मी नंतर चेंज करून घेतला. कंपनीचा होता, त्याचा रिमोट हरपला म्हणून मला बाहेरून टाकावी लागली. हे RDची. आता इग्निशन ऑन केलो मी, ही ऑटोमॅटिक 10 सेकंदांनी लॉक होती. झाली लॉक. मग आपण काय करतो, काहीतरी आपल्याला काम असलं वगैरे, आपण हाच एवढा इग्निशन ऑन करतो आणि डोअर काढतो, बाहेर जातो. बाहेर गेल्यानंतर डोअर लावला, गाडी ऑटोमॅटिक लॉक, चावी आतमध्येच राहणार. ही एक प्रसंग होऊ शकतो आपल्यासोबत, माझ्यासोबत झालेला आहे, त्याच्यामुळं मी तुम्हाला सांगतोय. त्यानंतर दुसरी एक प्रसंग एक होऊ शकतो. दुसरा विषय असा आहे, आता ही गाडी मी लॉक केली, त्यानंतर मी अनलॉक केलो. अनलॉक केल्यानंतर आता अनलॉक आहे, ऑटोमॅटिक गाडी टायमरनी लॉक होती. इकडलं तर वर्कच करत नाही. आज काय झालं, झाली. अशा कारणामध्ये काय होते, आपण अनलॉक केलो, काहीतरी लहान लेकराला आपण दिलं असतात, त्यांना आपण चावी दिली, ती चावी आतमध्येच जर राहिली, गाडी लॉक, डोअर पण लॉक करतो. तेव्हा आपण इन केस दुसरा रिमोट असला तर ठीक आहे, दुसरी चावी असली तर ठीक आहे, नसल्यान मग प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळं बाहेरून गेले सेंटर लॉक वापरायची नाही. कंपनी फिटेडच होईल तेवढा प्रेफर करा, नाही चांगली सेंटर लॉक प्रेफर करा. तर मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.